इथे समोरच आपल्याला कॅमेरा तसेच माईक शॉप आहेत. बघू आपण कुठल्या तरी एका शॉपवर जाऊन घेऊया. DSLR वरती लावू शकतो, म्हणजे तुमच्याकडे DSLR असेल त्याच्यावरती लावू शकतो तुम्ही. हा फक्त तुमच्या फोनवरतीच लागेल. तर आपण बॉक्स ओपन करून बघूया. बघा हे काकांचं 70 वय झाले तरी काका अजून कामावर येतात या वयात पण. करणार आहे. राहिलो जगलो तर जगाल तुम्ही. आफ्टरनून गाईज, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आहे सॅटर्डे आणि आपल्याला ऑफिसला आज सुट्टी आहे. तर आज आपण जाणार आहोत CSTला ब्लॉगिंगसाठी माईक घ्यायला. तर बरेच मित्रांनी सजेस्ट केलं होतं की माईक घे करून. तर आज आपण बघूया कुठल्या शॉपवर जाता येईल ते माईक घेऊया, सोबत पॉवर बँक बघू काय काय घेता येईल ते. आणि आता उन्हाळा पण चालू झाला आहे तर आपण तिथून फॅशन स्ट्रीटला जाणार समर शॉपिंग करायला. तिकडे पण बघूया आपल्याला काय काय घेता येईल ते. आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि आपण आता खारघरवरून निघतो आहे. चला तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत, बघूया आपल्याला काय काय शॉपिंग करता येईल. स्टेशनवरून तिकीट काढूया. CST द्या एक. CST तिकीट काढले. चला आता लोकल येईल आपली. आपण आता CST स्टेशनला पोचलो आहे. दुपारचे 2:30 वाजले आणि आपण इथून आता जाणार आहोत कॅमेरा मार्केटला. बघूया आपल्याला तिकडे जाऊन काय माईक वगैरे घेता येईल. तर आता आपण इथून निघतो आहे. माझ्यासोबत आहे माझ्या मावशीचा मुलगा आहे दर्शन. दुपारी आलो म्हणून गर्दी कमी आहे. काय नाही गर्दी, काहीच नाही. जाताना मग इथून समोरच जायचं आहे ना, या साईडने. काय बेणा उसाचा रस की लिंबू पाणी? इकडे उसाचा रस पिऊया. तो उसाचा रस आलाय, जास्त नको टाकू. तर आपण इथून पुढे जाऊया. इथे समोरच कॅमेरा मार्केट आहे. तर इथे बघूया आपण कुठे माईक भेटतोय चांगला. बरंच ऊन आहे रे, लय ऊन लागायला लागलं. इकडे समोरच हे सगळे कॅमेरा माईक दुकान आहेत. आपण बघूया कुठल्या तरी एका ह्याच्यात जाऊन. इथे समोरच आपल्याला कॅमेरा तसेच माईक शॉप आहेत. बघू आपण कुठल्या तरी एका शॉपवर जाऊन घेऊया. इथे असं ओळखीचं तर कोण नाही आहे, पण बघूया.
नमस्कार. एकदम फिजिक वगैरे हे बघा हे आमचे काका. खूप वेगळे वाटतात आणि आवाज पण वेगळा वाटतो. यांची आणि आमची ट्रेनमध्ये ओळख झालेली. बरे आहेत ना? त्यांना सांगतो बरे आहेत का? काय बोलताय? काय त्याला काय हां व्यवस्थित रिटायर्ड व्हायचं वय आलं आणि तुम्ही अजून कामं नाही नाही कोण म्हणालं त्याच्यावर नाही मी म्हणतो नाही रिटायर्ड व्हायला पाहिजे आता. नाही नाही मला सोडतच नाही तू काय बोल सांगा मी हाजला तयार आहे पण ते सोडत नाही मंडळी आमचे काका आहेत. यांची आणि आमची ट्रेनमध्ये ओळख झाली 3-4 वर्ष झाली. तर आधी मी CSTलाच होतो तेव्हा सारखं आपली गाडपेट व्हायची, पण आता ठाण्याला असल्यामुळे काय मला येता येत नाही. बाकी काय बोलताय? चला तुम्हाला दाखवतो ते. काय फोटो बोलतोय? हा फोटो चला. भेटू आपला हां आता कोणाचं आता कोण आहे आपल्या पोरं आहेत दोघे तरी मग आता कोणाकडे मी जाऊ तुम्हाला काय घ्यायचं माईक घ्यायचा आपल्याला. गोळ्याच कुठे गोळ्याच कुठे नाही माहिती त्याला म्हणून नाही ते मला मला माहिती आहे एंजेस हां बोल एंजेसमध्येच गोड आहेत त्याला छोटू आहे तिथे हां मग चालेल ह्याला काय काय पाहिजे तुम्हाला माईक पाहिजे आणि पॉवर बँक आहे. सर्व आहे हां चला काकांची आपली भरपूर ओळख आहे CST मध्ये. भरपूर आहे की नाही तुमची CST? संपूर्ण हे हा भाग आता तुम्हाला हा पुढचा पूर्ण पट्टा काकांचा अंडर आहे नाही थोडंसं काम होतं तरी आपल्या माणसाचं पहिलं होतं ते नक्की क्रॅम्प टॉनिक या शॉपवर जाते बघा आपल्याला तिथे माईक भेटते का काकांच्या ओळखीचे आहेत. तिकडे आता ते दाखवलं ते ओळखी इकडे आहे क्रॅम्प टॉनिक. हे नाही ओळखी. इकडे क्रॅम्प टॉनिक. इकडे बोला आपल्याला ब्लॉगिंगसाठी माईक पाहिजे होता. माहीत पाहिजे हां मला तुम्हाला 1300 ओके. पाहिजे असेल त्याच्यामध्ये मॅग्नेटिक नाही का? पाहिजे हां आहे 2600 रुपयाला 2600. डिजिटेकचा आहे का? हां. 2-in-1. त्याच्यात नॉईस कॅन्सलेशन आहे. आहे ना नाच अजून कुठलं आहे? त्या 3 पर्यंतचं. 3 पर्यंत तर नाही नंतर हा एक आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक वालच पाहिजे तर हा आहे तुम्हाला 3400 आहे 2-in-1 वायरलेस. म्हणजे हा तुमचा त्याच्यात आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स हा DSLR असेल ना हां मग त्याला पण लागेल आणि तुमचं जुनं आयफोन असेल लाईटनिंगवालं हम्म. त्याला पण लागेल ओके. आणि हा फक्त म्हणजे टाईपची अँड्रॉइडलाच लागेल ते हा पण लागेल ना अँड्रॉइडला? हां तो पण लागेल याच्यामध्ये लाईटनिंग केबल पण दिले याच्यामध्ये लाईटनिंग केबल लागेल ते अच्छा. जुन्या आयफोनला लागते ना ती आता हम्म. टाईप सी आले तर लेटेस्ट वाला असेल तर त्याला लागूनच जाईल ते बरोबर ठीक आहे आणि त्याचे जर फीचर्स सांगा ना दोघांचे. त्याच्यामध्ये फीचर्स हे काय मेन्शन केले नाही ते आता याचे 80 मीटर रेंज आहे वायरलेस म्हणजे डिस्टन्स असेल ना हम्म. ते 80 मीटर आहे हम्म. आणि 6 तासाचं बॅटरी बॅकअप याच्यामध्ये सेम 6 तास बॅटरी बॅकअप आहे याचं रेंज आहे 40 मीटर तर याचा रेंज कमी आहे का? याची रेंज कमी याची जास्त आणि काय 360 काय? 360 साऊंड कॅप्चर होतं आणि हे काय राउटिंग? म्हणजे ते चार्जिंग तेवढं टाईम चालेल म्हणजे एक माईक चार्ज केल्यानंतर वन टाईममध्ये तेवढं चालेल आणि हे आहे का तुमच्याकडे पॉवर बँक आहे? पॉवर बँक पॉवर बँक नाही ठेवत. आणि आपलं कॅमेऱ्यामध्ये कुठले कुठले आहेत? गोप्रो वगैरे आहे का? आहे ना गोप्रो कोणतं कोणतं आहे? गोप्रो 12 आहे त्याच्यामध्ये 12 येतं गोप्रो 12. त्याची काय प्राइस आहे? गोप्रो जातं 27,000 जॉयस्टिक जॉयस्टिक वगैरे पण आहेत? गिम्बल Gimbal. गिम्बल आहेत ना हँड गिम्बल वगैरे. त्याचं काय प्राइस आहे? गिम्बल जातं तुम्हाला तो DJIचा ऑस्मो त्याचं काय प्राइस आहे? ऑस्मो 6 येईल तुम्हाला 8,000 रुपयाला हवाला बघू. 8 पर्यंत आहे का? त्याच्यात काय काय फीचर्स आहेत? फीचर्स ते एक्सटर्नल स्टिक होते याच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टम मोड असतं याच्यामध्ये स्टेबिलायझेशन असतं ओके. 3 एक्सिस स्टेबिलायझेशन. फोल्डेबल आहे का? हा किती? 8,000 पर्यंत. काय होतं वर खाली प्राइस? एकदम बेस्ट आहे ते
वर देऊ शकता पाहिजे. काढी नाही करत. कंपनी आले ना. ते आपल्याला सध्या तर माईकच माईकच पाहिजे घ्यायचं ना. आहे. ठीक आहे माईक देतो तुम्हाला करून जे पण होत असेल ना एकदा होतं की नाही बघू त्याच्यामध्ये. आणि दुसरं अजून एक साधा आहे का कुठला? साधा हा घेऊन टाका ना, याच्यामध्ये पण नॉईज कॅन्सलेशन दिले साध्यामध्ये. मॅग्नेटिक वॉलच पाहिजे ना तुम्हाला बोलता. हा एक तर म्हणजे 2 घ्यायचे. बघू याची आता. चांगली आहे ना बॅटरी कॅपॅसिटी. याची बॅटरी कॅपॅसिटी म्हणजे दोघांची सेमच आहे. ही 400 आहे आणि ती 600 आहे काहीतरी. 7 Ampere. दिले म्हणजे बॅटरी. ओके ओके. कुठला बेटर आहे दोघांमध्ये तुम्ही दोन्ही मला? better आहे म्हणजे तसं काय नाही. आता दोघांच्या बघायला सिमिलर आहेत. आता याच्यामध्ये कसं दिलं तुम्हाला DSLR वरती लावू शकतो. म्हणजे तुमच्याकडे DSLR असेल त्याच्यावरती लावू शकता तुम्ही. हा फक्त तुमच्या फोनवरतीच लागेल. ओके. काय प्राइस आहे Connect- बोलत? हा 3400 आणि हा 2600 बोलत. 2600. ओके. ठीक आहे. आणि तो सिम्पल एकदम. मला 1300. ओके. याच्यापेक्षा काही कमी रेंजमध्ये आहे? हा आहे ना सिंगलवाला 850 रुपये. त्याच्यात 2 आहेत का? हां आणि हा सिंगल सिंगल. सेम आहे ना? हां त्याच्यात आहे का नॉईस कॅन्सलेशन? नॉईज कॅन्सलेशन आहे पण एवढं पण नाही त्याच्यामध्ये. बेसिक ह्याच्यामध्ये सिंगल आहे का नॉईस कॅन्सलेशन? सिंगल नाही. 1300 ना याची. हा आपण आता घेतलेला आहे डिजिटेकचा 2-in-1 वायरलेस मायक्रोफोन सिस्टम. तर हा आपण माईक घेतो काका. हा बोला घेऊया ना? हा, घेऊया. कसं वाटलं तुम्हाला? चांगलं आहे ना? छान. तर आपण घेतोया. त्यांनी रिजनेबल प्राईस करून दिली आपल्याला. त्या प्राईसमध्ये बघू यूज करू आता कसं आहे ते. तर आपण बॉक्स ओपन करून बघूया. अनबॉक्सिंग करून बघू. ओपन करायचं का इथं? स्लाइड स्लाइड. अच्छा, हे पण मॅग्नेटिक आहे का? पॉवरफुल मॅग्नेट. आणि इकडे पण आहे का? इकडे काय या बॉक्समध्ये? मॅन्युअल केबल. काय ओपन आहे. केबल आहे ती चार्जिंगसाठी. काय बोर्ड्स आहेत का याचे? नाही ते वरती लावण्यासाठी. अच्छा. डस्ट वगैरे नाही होत. ठीक आहे. ते चांगलं आहे. आपल्याला त्यांनी रिजनेबल प्राईस करून दिले. ओके. बट सारखा. ठीक आहे चार्जिंग डिस्प्लेवरती घेतो. तर 100% चार्जिंग आहे. तर आपण ते यूज करून बघू मोबाईलला लावून कसा आवाज येतो ते. थँक्यू. नक्की नक्की. ते आपण आता काहीतरी दुपारचा जेवण करूया. बघूया इथे डोसा आहे, परत इथे वडा आहे, मेंदू वडा, मसाला वडा. काका काय घेताय तुम्ही? काका काय घेणार आहे? घ्या ना. तू काय घेतोय? मसाला डोसा. बघू आपण मसाला डोसा घेऊया. ₹70 डबल हो गया. ते आपला डोसा आता रेडी झाला आहे. घे दर्शन.
दोन डोसे घेतलेत आम्ही. तर तुम्ही डोसा नाही खाल्ला आता छास तरी पिया. चला तुम्ही पण प्यारे का? हां घेऊया चला. 3 छास करा पुन्हा पिता मला हा? घ्या. चहा आता उन्हातून बरं पडतं. तू नाही घेते घे ना. लस्सी पितोय मग तुम्ही छास की लस्सी? चहा सांगितलं. 2 छास 1 लस्सी द्या. इकडे बघा आम्ही 2 छास आणि 1 दर्शनला लस्सी घेतले. दर्शन नव्हे का? गरम खूप होतंय त्यामुळे थोडं थंड पेय. चला मग काका चला, चला. येऊ. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. बरं वाटलं. हा बरं वाटलं म्हणजे किती मी अगोदर नावाने ओळखला ते 2-3 वर्षानंतर भेटलो असेल ना. वयामानाप्रमाणे होतो ना. आता बरोबर. 70 झालं. आता रिटायर आहे तुम्ही आराम करायला पाहिजे रिटायर यावर. व्हायचं पण ते ऑफिसवाले आम्हाला सोडायला तयार नाही. आणि काय तिथे बसायचं इथे यायचं. आणि काय हातपाय आपले हलतात ते बरं. हो ते पण आहे. नाही नाही हातपाय हलतात ते बरं. रोग नाही राहिणे आणि काहीतरी व्याप होणार आणि बसलो मग आपल्याला कसं मजा करायची सवय झाली आता. भजनात यायचं जातात 15 वर्ष जवळ. हो आणि मग ते काय वातावरण घरी नाही मिळणार. नातीला सांभाळा हे आणायचं. मी म्हटलं आता मुलाजवळ हात नाही करणार मी. बरं. पण म्हटलं आहे तो. बघा हे काकांचं 70 वय झाले तरी काका अजून कामावर येतात या मी वयात 80 पण. वर्षापर्यंत करणार आहे. राहिलो जगलो तर. जगाल जगाल तुम्ही. चला मग येऊ कारण आम्हाला पण पुढे जायचं आहे. घ्या काळजी घ्या काळजी घ्या. तुम्ही पण काळजी घ्या. फोन करत जा. कधी आलो तर फोन करतो. रवीला फोन करा. करतो चला. आता आपण इथून नंतर फॅशन स्ट्रीटला जाऊया. बघूया तिकडे काय आपल्याला शॉपिंग करता येईल ते. काकांशी भेटून खूप छान वाटलं. खूप वर्षानंतर भेटलो काकांना. तर आपण आझाद मैदानावर आलो आहे. ह्या साईडला बघा नेटमध्ये क्रिकेट प्रॅक्टिस चालू आहे. समोरच फॅशन स्ट्रीट आहे. कॅबचं शॉप कुठे इथे? तिकडे या साईडला पुढे पण असेल ना. तिकडे तर बस स्टॉपच्या पाठीमागे. मला आहे की नाही इकडे. शर्ट पण काय एवढे खास नाही वाटत आहे. ते लहान मुलांचं पण तुम्हाला कपडे वगैरे बघायला भेटतील. चला फायनली आपल्याला कॅबचं शॉप दिसलंय एक. तर बघूया इथे. बेल्ट पण आहे. बेल्ट पण घ्यायचं आहे रे साईडला. मग बऱ्याच साऱ्या कॅप आहे तिथे. बघू आपण एक कुठली तरी घेऊया. फायनली आपण ही कॅब घेतली. कुठली घाल. चांगले वाटते. चला अजून बघू. अक्षरशः पूर्ण FS फिरलो. आपल्याला काय आवडलं नाही. जे जुन्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळं विंटर कलेक्शन आहे. 10 वर्ष हा नाही यार. आणि काय आता घेण्यासारखं काय नाही आहे. तर आपण मग ते कॅपच घेतले आणि आता आपण इथून निघतोय. काय पण नाही यार खरं. वैतागलो. चालून चालून जमलो. अक्षरशः पाय दुखायला लागले आमचे.